लोका लिवलं धडचं खबर 23 अध्याय. तिथल्यात त्या अख्खी उठून त्यानात पिलातू जवळ धरून जाऊन यांना हांचे पजाले फिरून पण शिकवत कैसरूले तासील नको बांधावं म्हणून त्यानाच ख्रिस्तू मनाचं एकला राजा म्हणून सांगताने आम्ही ऐकलो म्हणून त्यानावर नेरम मोपा लागले. पिलात तुन युदुलाले राजा की म्हणून त्यांना आता हटकताने त्यांना तू म्हटलेच्यानेस म्हणून त्यांना संघ सांगलन. पिलात प्रधान याजकुला संघ प्रजाच्या गुंपू संघ हे माणसात मल्ले कोणतंच नेरम नाही दिस न म्हटलन. होल्याक त्याई यांना गलिलया प्रांतमात सुरू करून एत्तर होगन युदय प्रांतमात अख्ख्यात बोध करत प्रजात रेपताई म्हणून अनिटलं पट्टुदल्याकून सांगलात. पिलात हे गोट ऐकून हे मनुसु गलिलयुडकी म्हणून हटकून येसू हेरोदूचे अधिकारमा खालतू राहिले प्रांतमाटलं म्हणून चवोंग घेऊन हेरोदू जवळ त्यांनात धाडलन. हेरोदू ते दिवसनात यरुशलेमूत राहला. हेरोदू येसूत देखून जूग साम्रपल्लं. त्यांना गुरचून जूग संगतलू ऐकून राहिले आले. त्यांना कोणतं एक आश्चर्यमाचं भने देखावा म्हणून घेऊन भर दिवसना पायचून येसूत देखावा म्हणून घेतलन. हेरोदू त्यांना आता देखटले तवर जूग प्रश्नाला हटकलन. पण येसू काही जवाबू नाही देवा. प्रधान याजकुलनं शास्त्रुలు उभं होऊन त्यानावर घट्ट नेरम मोपलात. हेरोदूनं त्याची भाटुలు येसूत तिरस्करिंचून हेलन करत हसली. त्यानाले राजाच्या फडकी लेवून फिरून पिलातू जवळ धाडलात. त्यापर आधी हेरोदूनं पिलातू एकल्याला एकली पगधार होऊन राहून थेस दिसी दोस्तुल होले. तवर पिलातू प्रधान याजकुलात अधिकारुलात प्रजात बोलवून प्रजा फिरून पडाचे अंगर करताय म्हणून तुम्ही हे माणसात मापाय अंटलान. हिगे मीन तुम्हा पुढं यनात विचारताने तुम्ही यनावर मोपले तप्पुलात एकतर मल्ले नाही दिसा. हेरोदूले सुगा दिसा नाही. हेरोद सुगा त्यांनात हमापाय फिरून धाडलन. हिगे मराले तागलेच्याने यांना काहीच नाही करा. त्यालागी मीन यांना आता शिक्षिंचून सोडून देतं म्हणून त्यांसंग सांगलन. ते अख्खे यांना आता मारून टाकून हमाले बरब्बात सोडून द्या म्हणून एकेच तीर कीकल घातलात. हे बरब्बा पट्टणामात रोमा प्रभुत्वमाले व्यतिरेकमाकून लोल्लीकराले प्रजात उशगोल्पाचं माणसांना मारून टाकल्यासाठी बंदेखान्यात घालून राहिलं. पिलातू येसूत सोडून देवासाठी फिरून त्या संघ बोलकन त्याई यनात सिल्वा घाल म्हणून कीकल घातलात. तिंडावच्याले त्यांना कहाले यांना कोणतं वाईटचं काम केलं. यनात मोरात इटलं नेरम काहीच मल्ले दिसा नाही. त्यालागी यनात शिक्षिंचून सोडून देतं म्हणून त्या संघ सांगलन. होल्या येसूत मारून टाका म्हणून प्रजा अख्खी घट्ट कीकल घालतच राहिले. होल्याक त्याई हटकल्याच्यानेच होऊ दे म्हणून पिलातू तीर्पू सांगून फिरून पडल्यासाठी माणसांना आता मारून टाकल्यासाठी बंदेखान्यात घालून राहिल्यात त्याई हटकल्याच्याने त्यांले सोडून देऊन येसूत त्यांले इष्टम आल्याच्याने कराले अप्पागिंचलन. त्याई त्यांना आता धरून जाताने गावातून येत राहिलं. कुरेनीयुड होलं सिमोन मनाचे एकल्यात धरून येसू मग सिल्व्यात व्हावासाठी त्यांनावर सिल्व्यात मांडलात. भरी पजात त्यांना गुरचून उरात मारून घेत दुःख पडत राहिले. जुगजण बायका त्यांना मग्ग गेले. येसू त्यांकड फिरून यरुशलेम उठले लेकिन होला मासाठी रडा नको. तुम्हासाठी तुमच्या लेकरनासाठी रडा. काहले म्हटल्या तुम्हाले तुमच्या लेकरनाले मोठं आपत येते. देखा गोड्डाडीन लेकरांना आता जन्म दे नाईटले दूध दे नाईटले भर सांभर पडतात. काहले म्हटल्या त्यांचे लेकरं आपत येत नाही पडत. पगधार त्यांचे पट्टणामात नासडेम केले तवर त्याही बाध्यात भोगू शके नाहीस. पर्वतम नवला हमावर पडा डोंगर नवला हम तर झाकून घ्या म्हणत पजा म्हणतात. त्याही आत्ता हुल्ले झाडालेस असे करल्या मग्गन वारले झाडाले काय करतात की म्हणून सांगलन. आणि दोघात त्यांना संघ मारून टाकाले अंटलात. त्याही नेरम करले. त्याही कपालंबनाच्या जाग्यावर आले तवर तेत्ती त्यांना आता सिल्वा घातलात.
ते नेरस्तुलात सुगा एकलियात त्यानाचे उजवे पाक्य आले अनेकलियात डावे पाक्य आले सिल्वा घातलात. येसू बा याई काय करतात की हे फजा आले नाही ठाऊक त्यालागे यांत क्षमिंचू म्हणून म्हटलं न त्याही त्यानाचे फडकी वाटून घ्यावा आले चिट्टील टाकलात. फजा उभं होऊन देखत राहिले. యూదులాచి మత నాయకులు యన దుసరేనాత రక్షించలన్ యన దేవ్ ఏర్పరచల క్రీస్తు హొలక్ त्यानात त्यांना रक्षिंचून घेते म्हणून अपहासिंचलात. तव्वर सैनिकुलसुगा त्यानात वेलावलात. त्यांना जवळ येऊन त्यानाले आंबुल द्राक्षारसम देऊन तुन युदुलात राजा झाल्याक तुत्त तुन रक्षिंचून घे म्हणून त्यानात हेलना करलात. यांना युदुलात राजा म्हणून लिहून सिल्व्याला वर्त हिलगवलात. सिल्व घालून राहिले ते नेरस्तुलात ऐकलं त्यानात दूषिंचत तुन क्रिस्तू होस न तुत्त तुन रक्षिंचून घे हमतन रक्षिंचू म्हणून म्हटलन. होल्या अनेकलं त्यात दट्टावून तुन थे शिक्षा तस हास होल्या देवाले नाही भीस की हमाले तन हे न्यायमस आम्ही करल्याले तग्गट्टू फलमू अनुभविस्ताव पण यांना कोणतंच तप्पू नाही करा म्हणून सांगून त्यानात देखून येसू तुन तुझ्या राज्यमात आले तवर मत्तन आद करून घे म्हटलन. त्यालागी त्यांना त्या संग अज तुन मा संग परदायसू तू राहतस म्हणत हक्क तू संग सांगता म्हटलन. तवर जवर जवर दुपार होलो तवर तुनु 3 वाजतागा ते देशाक हंदार होलो. दिवस दिसेनायचं होलं. गुडे भुत्तूरचा पडदा मध्यचून फाटलं. तवर येसू मोठे सरमाकून कीक घालत बा तुझे हाती माझे आत्म्यात अपजपता म्हटलन. त्यांना असं म्हणून जीव सोडलन. 100 जण सैनिकुला आले मोठं जरगलं ते देखून हे माणूस हक्कस नियतधार होऊन राहिलं म्हणून देवात महिमा परचलन. देखाले मिरून आली पजा की जरगले कामात देखून उरात झोडून घेत फिरून गेली. त्यांना आले चौली गलिलायातून त्यांना संग आले बायकन दूर उभं होऊन हे देखत राहिले. अर्मतिया युदुलाचं गाव ते गावात योसेफ मनाचं एकलं माणूस राहिलं. युदुल आलोचना करायच्या सभ्यात त्यांना ऐकलं. त्यांना धडसन नियतधार होऊन राहून त्यांचे आलोचनला आले त्या कराचे कामना आले ओपून घे नाहीस देवाच्या राज्यमासाठी वाट देखत राहिलं. त्यांना पिलातू पाय जाऊन येसूचं आंग मारले दे म्हणून हटकलन. त्यांनाचे अंगात खालत उतरवून चपूरच्या फडक्याकून गुंडून तोलचले गोट्याचे सामा देत ठेवलन. त्या पण आधी कोणात सुगा त्यात नाही ठेवा. ते दिवस आराम दिवसासाठी तयार होऊन राहावाचा दिवस आराम दिवस सुरू व्हाले येत राहिलं. तवर गलिलायातून त्यांना संग आली बायका संग जाऊन ते सामा देत त्यांनाचं आंग कसं ठेवून हाय की म्हणून देखून फिरून घरी जाऊन धडग्या वासेवाचं तेलनं सेंट सिद्ध करून आज्ञा राहिल्याच्याने आराम दिवशी उगीच राहिले.